नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। बदलापूर शहरातली शांतता बिघडविण्याचं काम जे आहे ते एका व्हिडिओच्या माध्यमातून एका मुलीकडून घडलेलं आहे। त्याच्यानंतर आता जर आपण पाहिलं तर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या बाहेर जे आहे ते मोठ्या प्रमाणात हिंदू संघटना जे ते एकत्र येत या मुलीच्या विरुद्ध जे आहे ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या मुलीकडून प्रभू श्री रामाचं जे आहे ते अप्रत्यक्षरित्या अपमान करण्यात आला आणि या अवमानानंतर आपण जर पाहिलं तर विश्व हिंदू परिषद असेल, अनेक हिंदू संघटना असेल, वारकरी संप्रदाय असेल, ते आता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि या मुलीच्या विरुद्ध ते गुन्हा जो आहे तो दाखल होत आहे आणि सगळी प्रक्रिया सुरू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीला देखील आता पोलीस स्टेशनला बोलविण्यात आलेलं आहे आणि तिची ही चौकशी पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। सध्या आपण माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अनेक बदलापूर शहरातले लोकप्रतिनिधी असतील, अनेक हिंदू संघटनांमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, ते आता या ठिकाणी यायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी ही मोठ्या प्रमाणात येथे गर्दी झाली होती, परंतु पोलिसांच्या माध्यमातून सर्व जे पदाधिकारी या ठिकाणी आलते, ते संघटनांचे वेगवेगळे पदाधिकारी येथे होते, त्यांना पांगवण्याचं काम करण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जी मागणी त्यांची होती की या मुलीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे, ती मागणी जी आहे ती आता पूर्ण करण्यात आलेली आहे। त्या मुलीच्या विरोधात जे आहे ते या ठिकाणी गुन्हा नोंदविण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधानाने प्रत्येकाला विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या मानवी हक्कांसोबतच काही मार्गदर्शक तत्त्वे देखील भारतीय संविधानामध्ये दिली आहेत की आपल्यामुळे कुणाच्या भावना दुखवणार नाही याचीही काळजी घेणं प्रत्येकाने गरजेचं आहे। परंतु जर अशा प्रकारे देवांचा अपमान करून तुम्ही जर कुठला व्हिडिओ बनवत असाल तर हे चुकीचं आहे। खरं तर समाज माध्यम प्रभावी झालेले आहेत, आपण काय बोलतो ते क्षणात संपूर्ण जगभरामध्ये पसरतं आणि तुम्ही जर अशा प्रकारे व्हिडिओ बनवून शहरातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असाल तर पोलिसांच्या माध्यमातून तुम्हाला कठोर शासन जे आहे ते होऊ शकतं। आणि अशाच प्रकारे आपण बघू शकतो, भावनेच्या भरामध्ये जरी हा व्हिडिओ बनवला असेल तरी हा व्हायरल करणं, हा शेअर करणं हाही गुन्हा आहे आणि त्याच्यामुळे अनेक बदलापूरकरांच्या ज्या त्या भावना दुखवलेल्या आहेत। आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात अनेक हिंदू संघटनांचे हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यायला आता सुरुवात झालेली आहे आणि या मुलीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी सगळ्यांनी केली होती आणि आता गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया जी आहे ती आतमध्ये सुरू झालेली आहे। आणि या कुठेतरी घटनांमुळे शहरात जी शांतता आहे ती भंग पावते की काय असा प्रश्न निर्माण होतोय। परंतु समंजसपणे त्या मुलीने इथे येऊन जाहीरपणे सगळ्यांची माफी मागावी अशीही काही हिंदू संघटनांची जी आहे ती मागणी आहे। आणि या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान नेमकं काय काय घडतं आतमध्ये तेही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। परंतु कुठेतरी समाज माध्यमे हाताळताना, समाज माध्यमांचा वापर करताना आपण जर म्हणतात की आम्हाला विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तर संविधानाने जसं 3ऱ्या भागामध्ये मानवी हक्क दिलेले, तसंच 4थ्या भागामध्ये आपल्याला आपली मार्गदर्शक तत्त्वे देखील सांगितलेली की आपल्यामुळे कुणाच्या भावना दुखवण्यात जाणार नाही याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे। आणि अशा प्रकारे जर तुम्ही समाज माध्यमांवरती व्हिडिओ बनवून जर लोकांच्या भावना दुखवत असाल तर कुठेतरी हे शहराच्या दृष्टीने चुकीचं आहे। आणि याच संपूर्ण प्रकाराच्या विरुद्ध आता आपण जर पाहिलं तर अनेक हिंदू संघटना असेल, सोबतच अनेक वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी असतील, ते आक्रमक झालेले आहेत। आणि कुळगाव बदलापूर नगर पालिका हद्दीतील बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये आपण आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। अनेक पक्षाचे नेते देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातूनही या घटनेचा जो आहे तो निषेध करण्यात येतोय। या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये त्यांच्या माध्यमातूनही विरोध करण्यात येतोय। परंतु काही वेळापूर्वी या परिसरामध्ये एक तणावपूर्ण परिस्थिती होती, परंतु पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी समयसूचकता दाखवत शहरातली कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांना या ठिकाणाहून जाण्याची विनंती केली। आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांची जी मागणी होती की या परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती होऊ नये, सगळ्यांची मागणी होती की त्या मुलीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे। तर आता आपण जर पाहिलं तर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या मुलीलाही पोलीस स्टेशनला बोलविण्यात आलेलं आहे आणि तिची चौकशी जी आहे ती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येते। परंतु समाज माध्यमांवरती अशा प्रकारे व्हिडिओ बनवणं, शेअर करणं आणि कुठल्या देवदेवतांचा अवमान करणं हे चुकीचं आहे। आपल्या भावना व्यक्त करत असताना आपण जे आहे ते आपल्या भावनांवरती आवर घालणं गरजेचं आहे आणि
आपल्या शब्दांमुळे आपल्या व्हिडिओमुळे कोणाच्या भावना दुखवणार नाही याचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। आणि आता आपण जर पाहिलं तर त्या मुलीने समाज माध्यमांवरती गाडी चालवत असताना तो व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रभू श्री रामाच्या विरुद्ध अवमान त्यांचा केला, त्यांच्या विरुद्ध जे आहे ते चुकीचे शब्द वापरले। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर शहरातलं वातावरण कुठेतरी दूषित झालेलं आहे। हिंदू संघटना या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गुन्हा नोंदविला जावा अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आणि आता गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तिने जाहीरपणे सर्वांची माफी मागावी अशी ही विनंती या ठिकाणी करण्यात येते, अशी ही मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते। कुठेतरी शहरात आपण राहत असताना शहरातली शांतता अबाधित ठेवणं आणि शांतता सुव्यवस्था सांभाळणं प्रत्येकाची जबाबदारी आहे। अशा प्रकारे व्हिडिओ बनवून कुठेतरी शहरातली शांतता जी आहे ती भंग पावेल अशी कृत्य करणं खरं तर चुकीचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण घटनेनंतर, या संपूर्ण व्हिडिओच्या प्रकारानंतर आता जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ज्या हिंदू संघटना बदलापूर शहरामध्ये आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाणा सगळ्यांनी गाठलेला आहे। माझ्या पाठीमागे आताही आपण पाहिलं तर एक असंतोष पाहायला मिळतोय, लोकांमध्ये एक रोष पाहायला मिळतोय, परंतु त्या मुलीने जाहीररित्या सर्वांची माफी मागावी अशी या सर्वांची मागणी आहे आणि तिच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला जावा अशी ही मागणी होती। गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये सुरू झालेली आहे। विविध सामाजिक संघटनांमधील पदाधिकारी असतील, हिंदू संघटनांमधील पदाधिकारी असतील, सोबतच बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी असतील, वारकरी संप्रदाय असतील, अशा विविध संघटनांमधील कार्यकर्ते आता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि या संपूर्ण प्रकाराच्या विरुद्ध जे आहे ते लोकांमध्ये एक रोष आहे, राग आहे। मुलगी जरी लहान असली तरी तिने बोलताना ताळतम्य बाळगणं अत्यंत गरजेचं होतं, कारण की जर तुम्ही अशा प्रकारे समाज माध्यमांचा गैरवापर करत असाल आणि तुम्ही असे चुकीचे विचार जर समाजामध्ये पसरत असाल तर त्याच्यामुळे कुठेतरी समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, शहरातलं वातावरण दूषित होऊ शकतं आणि त्याचमुळे लवकरात लवकर यावरती पोलिसांनी ॲक्शन घ्यावी अशी मागणी जी आहे ती सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे समाज माध्यम वापरताना आपणही सगळी काळजी घेणं गरजेचं आहे आणि ज्या संविधानाचा आपण आदर करतो त्या संविधानाने आपल्याला विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्या प्रकारे दिलेले आहे त्याच संविधानाने आपल्याला मार्गदर्शक तत्व देखील दिलेले आहेत की आपण विचार व अभिव्यक्ती मांडताना बोलताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। आणि अशा प्रकारे जर व्हिडिओ बनवून तुम्ही कुणाच्या भावना दुखवत असाल तर हे खूप चुकीचं आहे आणि या संपूर्ण प्रकाराच्या विरुद्ध आता आपण जर पाहिलं तर बदलापूरमधील अनेक हिंदू संघटना आक्रमक झालेल्या आहेत। या संपूर्ण प्रकाराविषयी प्रत्येक अपडेट, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू। बदलापूर शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइसला फॉलो करा।